शहाणा शेतकरी आणि त्याचे नशीब. एका गावी एक शहाणा वृद्ध शेतकरी राहत होता. तो आपल्या शेतात कष्ट करून पिके पिकवत असे आणि काही जनावरे पाळून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. तो श्रीमंत नव्हता, पण त्याच्या साध्या आणि शांत जीवनात समाधानी होता. एके दिवशी शेतकऱ्याचा घोडा पळून गेला. शेजारी त्याला समजावण्यासाठी आले आणि म्हणाले, हे तर फारच दुर्दैव आहे. शेतकरी शांतपणे म्हणाला, कदाचित पाहूया. काही दिवसांनी तो घोडा परत आला आणि सोबत काही जंगली घोडेसुद्धा घेऊन आला. शेजाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आणि म्हणाले, अरे, किती चांगले नशीब आहे. शेतकरी हसत म्हणाला, कदाचित पाहूया. थोड्याच दिवसांत शेतकऱ्याचा मुलगा त्या जंगली घोड्यांपैकी एकाला वश करण्याच्या प्रयत्नात पडला आणि त्याचा पाय मुडला. शेजारी दुःख व्यक्त करत म्हणाले, किती वाईट घडले. शेतकरी शांतपणे म्हणाला, कदाचित पाहूया. आठवड्याभराने राजाच्या सैन्याने गावी येऊन तरुणांना युद्धासाठी भरती करण्यास सुरुवात केली. पण शेतकऱ्याचा मुलगा पाय मुरलेला असल्यामुळे वाचला. शेजारी म्हणाले, किती चांगले नशीब आहे. शेतकरी पुन्हा हसत म्हणाला, कदाचित पाहूया. ही कथा आपल्याला शिकवते की जीवनातील घटनांना तात्काळ चांगले किंवा वाईट मानण्याऐवजी संयमाने आणि समजूतदारपणे पाहिले पाहिजे. कधी कधी जे आपल्याला वाईट वाटते तेच पुढे जाऊन चांगले ठरते.